तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या आसोला चक या गावातून अशीच एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे। घरातून सकाळी बाहेर पडलेला एक व्यक्ती दिवस सरला, रात्र झाली, मात्र तो घरी परतलाच नाही। कुटुंबियांची चिंता वाढली, शोध सुरू झाला आणि अखेर पाथरी आसोला चक मार्गावरील आसोला तलावाच्या नहराजवळ जंगल परिसरात जे दृश्य दिसलं ते धक्कादायक होतं। 55 वर्षे वामन डोनू झुमनाके यांचा मृतदेह जंगलात आढळून आला। मिळालेल्या माहितीनुसार वामन झुमनाके यांना दारूचे व्यसन होते। दारूच्या नशेत ते अनेकदा कुठेही पडून राहत असल्याचे सांगितले जाते। 4 जुलै 2026 सकाळी 8 वाजता वामन झुमनाके घरातून बाहेर पडले, पण त्यानंतर ते परतलेच नाहीत। प्राथमिक तपासात दारूच्या नशेत ते जंगल परिसरात पडून राहिले असावेत आणि अन्न पाण्याच्या अभावामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। मात्र मृत्यूचे नेमकं कारण काय हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे। घटनेची माहिती मिळताच ठाणेदार नितेश डोरलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केलाय। दारूचं व्यसन क्षणिक नशा देतं, पण कधी-कधी आयुष्यच हिरावून घेतं। या घटनेमुळे आणखी एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। MCN न्यूज मराठीकरिता मनोज चिचघरे, भंडारा, चंद्रपूर जिल्हा।